मंगळवेढा तालुक्यातील 24 गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची पाणीप्रश्नी बैठक मंगळवेढा तालुका काँग्रेस कार्यालयात आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती। मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नावर बोलताना आमदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या की सत्ता मी लहानपणापासून उपभोगली आहे। सत्तेसाठी व टक्केवारीसाठी राजकारण मला करायचं नाही। सत्तेपेक्षा लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आणि आव्हान वाटतात, म्हणून त्यासाठी प्रयत्नशील आहे। इतर कामासाठी कोट्यवधी खर्च होताना पाण्यासाठी निधी देणं ही शासनासाठी किरकोळ बाब आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। यापूर्वी पाण्याचा प्रश्न अनेकदा उपस्थित केला गेला, परंतु अर्धवट घ्यायचा नव्हता, म्हणून मी त्यामध्ये लक्ष घेतलं नाही। अर्धवट माहितीवर प्रश्न मांडला असता तर अर्धवट पाणी मिळालं असतं। निवडणूक असो किंवा नसो, मी मंगळवेढा तालुक्याच्या या 24 गावातील पाण्यासाठी प्रयत्न करणार आहे। येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नावर आवाज उठवणार आहे। काम करणाऱ्याला विसरू नका असं सांगत 2 वेळा सत्ता मिळून देखील मंगळवेढ्याच्या विकासासाठी केलेल्या 5 गोष्टी सांगा। 2दा संधी देऊन तालुक्यासाठी काहीच केलं नसेल तर परत यांना संधी का द्यायची असा प्रश्न यावेळी बोलताना त्यांनी उपस्थित केला। मी शिंदे साहेबांचं काम तर माहितीच आहे तुम्हाला, आणि काम करणारी लोक आज खूप कमी राहिले आहेत। इलेक्शनाच्या तोंडावर आज फक्त धर्मजाताची पातीची खेळी तुमच्या समोर मांडली जाते, आणि असं जर करूया, धर्मजातवाद हा आहे, पण कामासोबत धर्म के साथ कर्म पण तेवढाच महत्त्वाचा असतो। ते जर झालं आणि नाहीतर धर्मच करून पोटं भरणार नाहीत, लोक उपाशी मरतील आणि कामं होणार नाहीत, मग आपल्यामध्ये आणि आपल्या बाजूच्या देशात काही फरक राहणार नाही। आपण एक पुरोगामी देश आहोत, ते मागे जाण्याची वाटचाल। म्हणून तेवढीच तुम्हाला विनंती करते की काम करणाऱ्या लोकांना विसरू नका। बाकी मी काही म्हणत नाहीये। काम करणाऱ्या लोकांना विसरलं तर नुकसान हा ग्रामस्थांचा होतो, हे लक्षात ठेवा। नुकसान हा नेते मंडळींचा होत नाही, आणि त्यातल्या त्यात प्रामाणिक काम करणारे तुम्ही ओळखू शकता। तुम्ही गावात राहणारी, तालुका लेवलला राहणारी लोक शहरात राहणाऱ्या लोकांपेक्षा खूप पुढे गेली आहे, पण त्या ताकदीचा वापर काही लोक करतायत, गैरवापर, फायदा काही लोक करून घेत आहेत। आज हे इलेक्शन हे लोकांची निवडणूक आहे, ह्या पुढाऱ्यांच्या निवडणुका राहिल्या नाही आहेत, आणि तुम्ही ठरवलं तर शक्य अशक्य पण शक्य होऊ शकतं, पण तुम्ही ठरवा। 2दा ज्यांना चान्स दिला त्यांनी आपल्याला आपल्या देशासाठी काही केलं नाही। मला 5 गोष्टी सांगा जे त्यांनी आपल्यासाठी, तालुक्यासाठी, महाराष्ट्रासाठी केलं। मी गप्प बसते खाली आणि येणार नाही पण जर काहीच केलं नसेल तर कोणत्या भूमिकेने आपण त्यांना निवडून आणतो हा विचार आज सगळ्यांनी केला पाहिजे। पुन्हा एकदा हात जोडून विनंती करते की काम करणाऱ्या लोकांना, जे प्रामाणिकपणे काम करतात, पैशाच्या जोरावर नाही पण प्रामाणिकपणे तळागाळातल्या लोकांबद्दल तळमळ असल्या लोकांना निवडून आणा, एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती करते। ते तुमच्या फायद्यासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचं ठरेल। एवढंच या ठिकाणी बोलते आणि आपली रजा घेते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।